लोक आहेत ते, त्यांच्यावर जगातलं कोणीच काही कारवाई करू शकत नाही, असे एवढे एवढे मोठे लागून गेले का ते? काहीतरी असेल ना त्यांना, अशा जर मुजोरी करत असतील तर त्यांच्यावर काहीतरी कायद्याचं काही अंकुश असेल की नाही, की त्यांना रान मोकळं सोडलंय? रान मोकळं त्यांना नाही, त्यांना रिझर्व्ह बँकेचा यांनी ताबडतोब केंद्र सरकारच्या या विषयावर बोललं पाहिजे. पण मी तुम्हाला एक छुपा अजेंडा सांगू का याच्यामध्ये राज्य सरकारचा काय आहे, तर कदाचित नवनाथजींना खूप वाईट वाटेल. काय भविष्यामध्ये यांना कर्जमाफी करायची आहे, पण कर्जमाफी करायला मेंबर्स कमी असले पाहिजे. आता हे खाते रेग्युलराइज करून घ्यायचे आमच्या शेतकऱ्यांचे, एनपीए मधून यांना बाहेर काढायचं आणि कर्जमाफी करताना पहिला निकष काय असेल, भविष्यामध्ये खातं थकीत पाहिजे. आता जोर जबरदस्तीने नोटिसा देऊन जुने खाते नवीन करणं, रेग्युलराइज करणं झालं की तो माणूस कर्जमाफीत बसणारच नाही. म्हणजे यांना कमीत कमी लोकांना कर्जमाफी द्यावी, हा त्याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा आहे. हे ते मान्य करणार नाही, पण आम्हाला समजतंय अशा मध्येच नोटिसा देण्याचा हा त्यांचा धंदा आला आता. याचा अर्थच तो आहे की भविष्यात कर्जमाफी जी काही करायची 2029च्या आधी यांना करायची, जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतील, पण कमीत कमी शेतकऱ्यांना ती द्यायची, कमीत कमी पैसे द्यावे लागले पाहिजे, असा त्याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा. ठीक आहे, मी नवनाथराव दोन आक्षेप आहेत. एक तर या खाजगी जे सगळे फायनान्सर आहेत, म्हणजे ज्याला मायक्रो फायनान्सर आपण म्हणतो, खाजगी सावकारकी ते करतायत, यांचा एक प्रचंड मोठा त्रास शेतकऱ्यांना आहे. आणि मी तर म्हणतो त्यांना काही काळीज नावाची गोष्टच नसते. कसं करतात, काय बाउन्सर लावतात, काय काय करतात हे ऐकलं तुम्ही. या सगळ्यांच्या कचाट्यातून सुद्धा या शेतकऱ्याला सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदा आणणं गरजेचं आहे, अशी महत्त्वाची सूचना त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारचे काही हालचाल सुरू आहे का? आणि दुसरं म्हणजे कारवाई तुम्ही करूच शकणार नाही, आणि ज्यांना कमीत कमी लोकांना कर्जमाफी देण्यात यावी याच्यासाठी हे सुरू आहे, अशा प्रकारचा आरोप आहे. खरं तर मायक्रो फायनान्सचा प्रश्न खरंच गंभीर आहे. ग्रामीण भागातले शेतकरी अडले निडलेले असतात आणि अशा वेळेला मोठ्या प्रमाणात 5% व्याज, काही काही ठिकाणी 7% व्याज, अशा प्रकारची पठाणी वसुली करण्याचा प्रयत्न या मायक्रो फायनान्स कडनं केला जातो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न या मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केला जातोय. सरकार निश्चितपणे याबद्दल केंद्र सरकारकडे आपण मागणी केलेली आहे आणि यावर तातडीनं कायदा करून कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि ते तातडीने करण्यात येईल. दुसरा प्रश्न, रविकांत तुपकरजी असं म्हणतायत की राज्य सरकारला शेतकऱ्यांकडनं बळजबरीनं वसुली करायची आणि कर्जमाफी, कर्जदार शेतकरी कमी असतील याबद्दल सरकारचं षडयंत्र आहे. अजिबात तसं नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय भरभक्कमपणे उभा आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आताची वेळ हे राजकारण करण्याची नाहीये. आपण राजकारण 365 दिवस नंतर निश्चितपणे करू. आता मराठवाड्यातला शेतकरी पिचलेला आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे, अशा वेळेला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची प्रायोरिटी आहे. कर्जमाफी देखील करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं आणि आम्ही ते आश्वासन निश्चितपणे पूर्ण करू. शेतकऱ्यांना सगळ्यात आधी आता कर्जमाफीपेक्षा त्याला मदतीची गरज आहे. आता त्याच्या अकाउंटमध्ये 1 रुपया नाहीये. आज तो शेतकरी उद्याची चूल कशी पटेल याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे आणि त्यासाठी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करतोय आणि कोणीही सक्तीची वसुली करणार नाही याबद्दलची काळजी देखील सरकार करते. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा कितीही नोटीस आल्या, रेखांजी माझं पूर्ण